can see the guys. Grace is looking now very sexy. ते गाडी चकाचक अशी दिसते आपली, असा गाडीच्या गळ्यालाच पडा वाटतं मला तर. आणि आज आपण बनवणार आहोत मटन. बाय द वे, मी जेव्हा जेव्हा मटन सांगतो ना तेव्हा बकऱ्याचं मटन असतं. माझ्या हाताचं बदक दिसतं, बदक बगुळा असतं ना मोठं. Guys, look at this. जाम भारी झालं काय पण मला. आत्ताच माझ्या तोंडात पाणी आहे. एक नंबर. एक नंबर. एवढी छान भाजी झाली ना. फक्त थोड्या लिंबूची कमी आहे. लाजवाब काय पण म्हणाले, भारी झालं. आय विश तुम्हा सगळ्यांना पण मी जेवायला बोलू शकलो असतो आज. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कशा आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? मजेत असायला पाहिजे. आणि परत आज आहे संडे आणि मी जस्ट उठलोय आणि नाश्ता बनवला मला महेशला. I have cooked this poha for me and Mahesh, and I have made this tea for me and Mahesh. Please do not mind this. तिकडे उतू गेलेलं तर ते इग्नोर करा. आणि आज कुठे आम्ही फिरायला जायचा प्लॅन बनवला नाही आहे. ॲक्च्युली बनवलेला मलंगडला जाण्याचा, पण आम्ही जात नाही आहे. बघूयात जर गेलो तर कुठे जाऊ आणि ते तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच. गुड मॉर्निंग महेश. Good morning guys, welcome back to my YouTube channel. हसतो कावर आय डोंट नो. आणि आम्ही आता हा महिना भाईसाहेब तुम्हाला सांगतो एवढं गरम होतं आहे. ऑलमोस्ट टेम्परेचर ना 45-46 डिग्री सेल्सिअसला चाललं आहे. परवाचा आणि 13वाचा दिवस म्हणजे मधला थर्सडे ज्या दिवशी मी जाऊन आलो ना त्याच्यानंतरचे 2 दिवस एवढे गरमीचे होते बेकार. आणि आता थोडी गरमी कमी झाली असं वाटतंय. सो माहीत नाही. ॲक्च्युली चांगले झालेत पोहे, एक नंबर. चिअर्स. वाव. चहा तर एकदम 1 चम्मच शक्करमध्ये मी चहा बनवला. चिअर्स गाईस. मित्रांनो, मी आलोय बाईक वॉश करायला आज संडेला खूप दिवसानंतर. आज आपल्या ब्रेसला वॉश करून घेऊयात. यू कॅन सी द गाईस. आपली गाडी एक नंबर चमकते, मस्त साफ झालेली आहे. ऑलमोस्ट 15 ते 20 दिवसानंतर आम्ही गाडी धुवून घेतली आणि तुम्ही बघा, ग्रेस इज लुकिंग नाव व्हेरी सेक्सी. गाईस, जस्ट घरी आलो आणि माझे केस कोंबड्यासारखे उभे झालेले आहेत. एवढं गरम होतं बाहेर, काय सांगू मी तुम्हाला, बेकार गरम होते. गाडी चकाचक अशी दिसते आपली, असा गाडीच्या गळ्यालाच पडा वाटतं मला तर. आणि आता मस्त ते 2 व्हिडिओ एडिट केलेले अपलोड केलेत, तुम्ही बघितला असाल. सिक्रेट वॉटरफॉल आणि अबॅन्डन एरोप्लेन. आणि पुढच्या वीकचा पण माझा प्लॅन आहे, बघू किती सक्सेसफुल होते. मी आणि सचिन ठरवतोय, विल सी व्हॉट हॅपन्स. म्हणजे जाऊ की जाणार नाही आता ते पुढच्या वीकमध्ये कळेल. आता जेवायची तयारी करायची आपल्याला. मलंगडला पण खूप धूप आहे आणि ट्रेन अजून चालू झालेली नाही आहे तिकडची. सो म्हणून तिकडे पण जायचा प्लॅन आम्ही कॅन्सल केला, मी आणि महेशने. आणि आपला ट्रॅक्टरची डिलिव्हरी घ्यायची आपल्याला. सगळं झालं आहे फायनलाइज. आणि तुम्हाला मग आपला ट्रॅक्टर अनबॉक्स करून दाखवतो या चॅनलवरती. खूप घाम येतो, खूप म्हणजे खूप बेकार घाम येतोय. अरे गप्प. आणि आज आपण बनवणार आहोत मटन. बाय द वे, मी जेव्हा जेव्हा मटन सांगतो ना तेव्हा बकऱ्याचं मटन असतं. गाईस, कढीपत्ता, जिरे मोहरी, मिरची, कांदा, टोमॅटो, मटन, मीठ, हळद, थोडंसं पाणी. आता आपल्याला कुकरचं झाकण बंद करायचं. मस्त कुकर लावलं आहे. आता रात्रीचा भात आणि चिकन मी मिक्स केलं, जे की महेश इकडे खातोय. यू कॅन सी. भाऊ, मी तिकडे मटन लावेपर्यंत सगळं पार पण केलं. तर ठीक आहे. बटाटे ठेवले पण मला.
ॲक्च्युली आम्ही रात्री ना काल चिकनमध्ये 2 बटाटे टाकलेले शिजायला. एक नंबर. आता जातो आणि 2 मस्त ज्वारीच्या भाकरी घेऊन येत आणि थोडा भात पण घालूयात. ऑलमोस्ट महेशने 12 शिट्ट्या केल्यात म्हणे. बघूयात मटण शिजले की नाही. ओ माय गॉड. भाई एक नंबर. म्हणजे मटणाची भाजी पण एवढी चांगली बनली ना, काय सांगू तुम्हाला. मटन नॉट भाजी, मटन सालन. आणि आता त्याच्यावर आपल्याला असं गार्निश करायचं थोडंसं कोथिंबीर. रिबन्स अँड बलून्सची विनी. खूप दिवसानंतर, ऑलमोस्ट कित्येक वर्षानंतर. दिस इज विनी. माझ्या हाताचं बदक दिसतं. बदक बगुळा असतं ना मोठं. राजहंस, सॉरी, स्वरहंस, स्वारोस्की आय थिंक असंच काहीतरी आहे ना. राजहंस काहीतरी नाव असतं त्या पक्षाचं. गाइस लुक एट दिस सेक्सी एम्मी. भाई जाम भारी झालं काय पण. मला आत्ताच माझ्या तोंडात पाणी आहे. बस. एक नंबर. एवढी छान भाजी झाली आहे ना. फक्त थोड्या लिंबूची कमी आहे. लाजवाब काय पण म्हणाले, भारी झालं. आय विश तुम्हा सगळ्यांना पण मी जेवायला बोलू शकलो असतो आज, बट आय एम रिअली सॉरी. कधी नक्कीच वेळ आल्यावर तुम्हाला मी जेवण देतो सगळ्यांना, जे कोणी माझा ब्लॉग बघतात. चीअर्स. यू कॅन सी दिस. हा फोटो जो तुम्ही बघितलात आत्ताची, ही प्राची निगम मुलगी आहे जी की 10th मध्ये टॉपर आहे. आणि लोक हिला बधाई द्यायचं सोडून लोक हिला म्हणजे असं ट्रोल करतायत. का तर हिला फक्त, तुम्ही बघा, हिला फक्त मिशा आहेत. महेशने मला आता ही पोस्ट. ॲक्च्युली आपण असं हसायला वगैरे नाही पाहिजे. आणि खरंच या मुलीला कॉंग्रॅच्युलेशन्स 10वी मध्ये जास्त मार्क घेतल्याबद्दल. जोक सपाट. असं यांचं एवढं ट्रोल करणं गरजेचं नाही आहे. ठीक आहे. क्या लगता है मेरे प्यार में गिर जाएगी क्या ये? हाँ भाई. क्या लगता है मेरे प्यार में गिर जाएगी क्या ये? गाईस आम्ही मिस्टर DIY मध्ये आलो आहे. एक नाईफ घेतली आहे आणि खूप साऱ्या गोष्टी आम्ही चेक करतोय. मला ते स्विस नाईफ असते ना, ते घ्यायचं म्हणून मी आलो आहे. गाईस काक दाखव. हां गाईस दिस इज ऑल्सो एक नंबर. गाईस न्यू कॅप. बोर झाले आता रेड. आता ब्लॅकवाली बघू. हे म्हणत होते मल्टी फंक्शनल टूल, ही किंवा हे. विचार करतोय हे वालं घेऊ की आता हे वालं घेऊ. हे 180चं घ्यायला पाहिजे. महेश हे गॉगल बघतोय. लाव दाखव. ओ हो ओ हो हो हो. हिरो दिलाय हिरो. असं मित्रांनो, इकडे तुम्हाला दगडधोंडे पण विकत घ्यावे लागतात. सी 37 रुपये, 40 रुपये. महेशच्या लहानपणीच्या गोष्टी ताज्या झाल्या. बस जातो आम्ही आता खालून. तो एक चाकू घेतो. चाकू मला हा चाकू पण मस्त वाटतोय. हा मोठावाला मी घेणार नेक्स्ट टाइम. गाइस अगर आपका टाइम ख़राब चल रहा है तो आप यहाँ से वॉच लेके आपका टाइम अच्छा कर सकते हो. गाइस महेश को ये नकली सब सामान पसंद आया. अगर नकली केला चाहिए तो ये मिल सकता है आपको. नकली गाजर भी है, नकली सेफ. वी हैव कोल्हापूरची मिरची ॲज वेल एज बैंगन. मित्रांनो आम्ही आता आलोय प्रभात गार्डन. ये ऑलमोस्ट 8:30 वाजलेत. अर्धा तास वॉक करायचा आणि मग आपण परत आपल्या घरी जायचं.
असे बसायला कट्टे केले तिथे आता नवीन. आणि यू कॅन सी इकडे बॅडमिंटन पण खेळत आहेत लोक. ज्येष्ठ नागरिकांची सभा भरली आहे तिकडे कोपऱ्यामध्ये. ते दररोज असतात तिथे. मी आणि महेश दोघे चालतो आहे. गर्दी कमी झाली ॲक्च्युली. 5-6च्या दरम्यान इकडे खूप गर्दी असते. आणि मागे सगळे त्यांचं सगळं झालं ते लोक आहेत तिथे. या साईडला बघा ओपन जिम आहे. या साईडला पण ओपन जिम कंटिन्युएशन. या गार्डनचा एक गोल राऊंड 200 मीटर आहे. असे मी मोस्टली एका दमामध्ये मी ऑलमोस्ट 5 ते 6 राऊंड मारतो. 1200 मीटर मी धावतो इथे जेव्हा मी रनिंगला येतो तेव्हा. गार्डनची वेळ संपलेली आहेत. वाजलेले आहेत 9 आणि तो वॉचमॅन सगळ्यांना शिट्टी वाजून बाहेर काढतो. आता आम्ही पण गार्डनच्या बाहेर जातो आहे. गाईस आणि ते जे दुकान दिसते उल्हासनगरची A1 पाणीपुरी म्हणजे सगळ्यात बेस्ट पाणीपुरी तिथे भेटते बोलतात. पण मी खाल्लेली तर एकदम घटिया होती. गाईस पेट्रोल ब्रेक. आपल्याला पेट्रोल ब्लिंक होते म्हणून पेट्रोल भरायला आला. गाईज एक रगडापुडी खाऊन आपण ना आता पिक्चर बघायला जाणार मडगाव एक्सप्रेस. धन्यवाद अंकल. गाईस व्हीनस टॉकीज 124-2. गाईस पिक्चर संपल्याच्या नंतर भेटू. Let's go to wake up. Let's go. गाईज आताचे वाजलेले आहेत 12 आणि आम्ही निघालो घरी जायला. पिक्चर मस्त होता. मज्जा आली. फुल एन्जॉय. कन्सेप्ट पण भारी होती. आणि ऑलमोस्ट पिक्चरमध्ये ना 50% मराठी ॲक्टर्स आहेत जे की आपण अप्रिशिएट करायला पाहिजे. बिकॉज हिंदी पिक्चरमध्ये मराठी ॲक्टर्स घेणं ही खूप मोठी गोष्ट आहे. कुणाल खेमूचा मूवी आहे हा. ॲक्टर मतलब डिरेक्टर आणि रिटन बाय कुणाल खेमू. गाईज आपण काकाच्या दुकानात आलो आहे. 12 वाजता काका दुकान साफसफाई करतात आणि आपली भाकर इथे बांधून ठेवली आहे त्यांनी. काय काका बरे आहेत का? तुम्हाला दाखव ना मी. काका साफसफाई करताना बघून घ्या एकदा. ऑलमोस्ट 12 वाजलेत. 12 वाजता बघा ह्या आजी काम करून घरी जातात. मध्ये अजून एक आजी आहेत. यू कॅन सी. म्हणजे एवढ्या म्हातारपणात पण लोक काम करतात. विचार करा गाईस. तुम्ही जरा जास्त पैसे कमवून ठेवा आत्ताच एन्जॉय करण्यासाठी नंतर. सो मित्रांनो जस्ट किडिंग गाईस. तर मित्रांनो हा व्हिडिओ आपण इथेच बंद करूयात. जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा. नागेश द ब्लॉगर. वेलकम टू आवर छोटी सी फॅमिली. इट विल ग्रो into a big family in future. Okay, so that's it. आपण भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही राहा. स्टे हेल्दी, स्टे फिट and most importantly stay safe. Bye bye guys. Ta-da. Bye bye. Good night. Only I can make a change. Slowly take a step today. I will never be the same. 'Cause that's what it takes.